राज्यामध्ये 1 जून पासून पावसाळी मासेमारी बंद. 31 जुलैपर्यंत सागरी क्षेत्रात यांत्रिक मासेमारीला बंदी राहणार. नियमभंग करणाऱ्यांवर नौका जप्तीसह कठोर कारवाईचा मत्स्योद्योग मंत्री नितेश राणेंचा इशारा. 11वी प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर. मुंबईमध्ये 1,33,000हून अधिक विद्यार्थ्यांना मिळालं पसंतीचं कॉलेज. पहिली गुणवत्ता यादी जाहीर. मुंबईतल्या नामांकित कॉलेजचा कट ऑफ 90% पार. सोलापुरात विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून पहिला अर्ज दाखल. मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर निवडणूक मैदानात, तर भाजपकडून शिवसेनेला सवतीची वागणूक मिळतेय, बारस्करांचा आरोप. बीड दौऱ्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे. वाढत्या महागाई विरोधात रोष व्यक्त. मंत्री भरत गोगावले आणि खासदार संदीपान भुमरेही ताफ्यामध्ये. मुंबईच्या दहिसरमध्ये वाचनालयावरून मनसे भाजप आमने सामने येण्याची शक्यता. भाजपकडून वाचनालयाचा पक्ष कार्यालयासारखा वापर होतोय, मनसेचा आरोप. 8 दिवसात कारवाई न झाल्यास खळखट्याक आंदोलन करणार, मनसेचा इशारा. केदारनाथमध्ये मुसळधार पावसामुळे यात्रेकरू अडकले. घोडे खच्चरांच्या जाममुळे भाविकांना मनस्ताप. हवामान खात्याकडून पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा. ऋषभ पंतने सोडलं लखनौ जायंट्सचं कर्णधारपद. खराब कामगिरीमुळे ऋषभ पंतने कर्णधारपद सोडल्याची चर्चा. लखनौ संघाने सोशल मीडियावरून दिली माहिती.